नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आळते येथे महायुतीचा विजय संकल्प. ज्येष्ठ नेते अरुणरावजी इंगवले यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. आळते तालुका हातकर्णी येथे आयोजित महायुतीच्या विजय संकल्प मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणरावजी इंगवले आणि सरपंच अजिंक्य इंगवले यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी सोन्यासारख्या माणसांनी पक्षात प्रवेश केला असून त्यांच्या आयुष्याचं सोने केल्याशिवाय मी राहणार नाही अशी ग्वाही दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकावर कडाडून टीका करत स्पष्ट केले की विरोधकांनी कितीही अडथळे आणले तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना भविष्यात कधीही बंद होणार नाही. शेतकरी सन्मान आणि लेक लाडकी योजना अशा योजनांसाठी वर्षकाठी 45,000 कोटी रुपये खर्चाचे धाडस महायुती सरकारने दाखवले आहे असंही त्यांनी नमूद केले. खासदार धैर्यशील माने म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यामुळेच सामान्य कार्यकर्ता खासदार होऊ शकला. अरुणराव इंगवले यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढली असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचा गुलाल उधळण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. प्रवेशावेळी अरुणराव इंगवले यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला. आता शिवसेनेत प्रवेश केला आहे, इथून पुढे योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. या मेळाव्यास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार अशोकरावजी माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार सुजितराव मिंचेकर, उल्हास पाटील, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, जिल्हा प्रमुख रवींद्र माने यासह महायुतीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत अजिंक्य इंगवले यांनी केले तर आबाल शीतळ हवळी यांनी मानले. आमचे प्रतिनिधी भारत जमनेसह पाहत रहा N51 न्यूज.